शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी कोर्टात धाव घेतली। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आजची ही सुनावणी पार पडणार आहे। या प्रकरणात 10 सप्टेंबरला सुनावणी होणार होती, मात्र संविधान पीठाची सुनावणी सुरू असल्यामुळे ही सुनावणी होऊ शकली नव्हती। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, अखेर आज ही सुनावणी पार पडणार आहे असं समजते। मुख्य प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार आहे? खरं तर पाहिलं तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरती 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला होता आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावरती 15 फेब्रुवारीला निर्णय दिला होता। दोन्ही प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गट असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असो, सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केल्या आहेत। मात्र या याचिकावरती शिवसेनेचा जर विचार केला तर ही केस सर्वोच्च न्यायालयात ऐकली जाणार की उच्च न्यायालयाकडे न्यायालय वर्ग करतं, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि या संदर्भात निकाल आज अपेक्षित आहे। परंतु जर राष्ट्रवादीचा विचार केला तर राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये सुनावणीची तारखावर तारखा पाहायला मिळाल्या आणि सुनावणी फारशी पुढे ढकलल्याचे आपल्याला पाहायला मिळालेले नाहीये। त्यामुळे यामध्ये फक्त नोटिसा देण्यात आलेल्या आहेत जे 41 आमदार होते त्यांना। त्यामुळे राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होती, यामध्ये फारसं काही अद्यापर्यंत घडलेलं नाहीये। त्यातल्या जर आज पाहिलं तर आर्चीकर जे पश्चिम बंगालमध्ये एका युवती डॉक्टरचा मृत्यू झाला त्या प्रकरणामध्ये सुनावणी आहे। त्यामुळे आज देखील शिवसेना आमदार अपात्रता आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावरती सुनावणी होते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर 3, 5 सप्टेंबर, त्यानंतर जर पाहिलं तर 10 सप्टेंबर, 11 सप्टेंबर, 12 सप्टेंबर अशा सातत्याने तारखावर तारखा पाहायला मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती आज सुनावणी होते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे का की पुढे आणखी एक तारीखवर तारीख शिवसेना ठाकरे गटाला आणि शरद पवार यांच्या पक्षाला पाहायला मिळते। जी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।